कल्पना करा, तुमची मुलं भुकेने रडत आहेत, घरात अन्न नाही, काम नाही, कोणती मदतही नाही आणि शेवटी पोटभर आणण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलाला विकण्याचा विचार करावा लागतो. होय, हे कोणत्या चित्रपटाचं कथानक नाही, तर ही आजच्या अफगाणिस्तानामधील एक वास्तव परिस्थिती आहे. अफगाणिस्तानातील काही कुटुंबांवर आता आपल्या मुलाला विकण्याची वेळ आली आहे. पण खरा प्रश्न येतो तिथे की एवढी भीषण परिस्थिती निर्माण झाली तरी कशी? यामागे फक्त गरिबी आहे का, की तालिबानचं युद्ध, भूक, बेरोजगारी आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यांचं काही कनेक्शन आहे? चला तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकी काय परिस्थिती किंवा यामागची खरी स्टोरी तरी काय. नमस्कार, मी यशस्वी पाटील आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. अफगाणिस्तानच्या घोर प्रांतात अनेक गरीब कुटुंबे अत्यंत टोकाच्या निर्णयापर्यंत पोहोचत आहेत. रिपोर्टनुसार काही पालक आपल्या घरातील लहान मुलांना लवकर विकण्याचा विचार करत आहेत किंवा लग्नासाठी विकत देत आहेत, कारण त्यांच्याकडे कुटुंबाला खायला घालण्यासाठी पुरेसा पैसा नाहीये. काही प्रकरणांमध्ये मुलींचं वय हे फक्त 5, 7 किंवा 13-14 वर्ष असल्याचंही सांगितलं जातं. तर ही सर्व परिस्थिती नेमकी घडती का आहे? कारण या कुटुंबासाठी हा व्यवहार नसून जगण्यासाठीचा एक शेवटचा पर्याय बनलेला आहे. काही पालकांचं म्हणणं आहे, जर एक मुलगी विकली तर उरलेल्या कुटुंबाला काही वर्ष तरी पुरेसा अन्न मिळेल. आता समजून घेऊया घोर प्रांतात इतका गरीब का झालेला आहे. हा अफगाणिस्तानातील अत्यंत दुर्गम, डोंगराळ आणि गरीब भाग मानला जातो. येथील लोक मुख्यतः शेती, पशुपालन आणि छोट्या उद्योगांवर अवलंबून आहेत. पण दुष्काळ, पूर, कठीण भौगोलिक परिस्थिती आणि अपुऱ्या सुविधांमुळे या भागात आर्थिक संकट हे कायम आहे. म्हणजेच आधीच गरिबी होती आणि पुढे परिस्थिती आणखी बिघडली. 2021 मध्ये अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता हातात घेतली. याचा परिणाम फक्त राजकारणावर झाला नाही, तर सामान्य नागरिकांच्या रोजच्या आयुष्यावरही झाला. देशात बेरोजगारी वाढली, अर्थव्यवस्था कमकुवत झाली, रोजगाराच्या संधीही कमी झाल्या, तर अन्न टंचाई तेवढ्याच प्रमाणात वाढली. आणि सर्वात मोठा मुद्दा, महिलांच्या शिक्षण आणि रोजगारावर निर्बंध लादले गेले. जेव्हा देशातील निम्म्या लोकसंख्येच्या शिक्षण आणि कमाईच्या संधी मर्यादित होतात, तेव्हा त्याचा फटका संपूर्ण अर्थव्यवस्थेला बसलेला असतो. हो, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार अफगाणिस्तानातील सुमारे 45% लोकसंख्येला मानवतावादीची गरज आहे. कोट्यावधी लोकांना रोज पोटभर खायला अन्न देखील मिळत नाहीये. काही कुटुंब हे सुमारे दिवसातून 2 वेळचं व्यवस्थित जेवणही करू शकत नाहीयेत. म्हणूनच काही जणांसाठी असा प्रश्न आता समोर येत आहे की नैतिक दृष्ट्या हे योग्य आहे का? यापेक्षा आज मुलांना खायला काय द्यायचं? एकेकाळी अफगाणिस्तानला बाहेरून मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि अन्न मदत ही केली जात होती. रोजच्या जेवणासाठी लोकांना पीठ, डाळी, खाद्यतेल, पोषण आहार पण मिळत होते. पण नंतर या मदतीत मोठी घट झाली. अनेक पाश्चात्य देशांनी तालिबानच्या महिलांविरोधात विरोधी धोरणांवर आक्षेप घेत मदत कमी केली आणि त्याचा थेट परिणाम कोणावर झाला? तर त्याचा परिणाम थेटपणे हा सामान्य नागरिकांवर झालेला दिसून येतो. ही एक फक्त कथा नाही, तर ती एका देशाची सत्य परिस्थिती आहे. हा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. युद्धानंतरच्या समाजाचा, आर्थिक कोळशाचा, भुकेचा, राजकीय निर्णयांचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मानवी अस्तित्वाचा. जेव्हा एखाद्या समाजाचं लोकांना जगण्यासाठी स्वतःच्या मुलांबद्दल असे निर्णय घ्यावे लागतात, तेव्हा तो फक्त गरिबीचा मुद्दा राहत नाही, तर तो मानवतावादी संकट बनलेला असतो. अफगाणिस्तानातील ही परिस्थिती अनेक कठीण प्रश्न विचारते. भूक माणसाला किती टोकाच्या निर्णयापर्यंत नेऊ शकते? राजकारण आणि युद्धाच्या किमतीत शेवटी कोण मोजतं? आणि जगातील मदत कमी झाली तर सर्वात मोठी किंमत ही सामान्य लोकांना चुकवावी लागते का? या सर्व विषयांवर तुमचं काय मत आहे? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.